ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिदा, फूल, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसल्या वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? उच्चील माच्चील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, सचील वस्त्र स्नान करावं आणि अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी. 6 रेगांचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्याला 6 गाठी द्याव्या. पानं फुलं व्हावं. पूजा करावी. पानांचा वेळा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. मागे रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेवू घाला सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी. ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी मिळाली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नको, कापू नको. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशाला द्या? दासी कराल, बटकी कराल. दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसावायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी पे. गुळ खात नाही, पाणी पेत नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारदीला जाणार आहे. त्यांना जावयास उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं, आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाट दिलं. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीचे 6 मोती आणले. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हाती दिले. त्याने मनोभावाने कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली आहे आणि दुःखाने व्यापली आहे. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे दरिद्रीची झाली होती. तिनं आपल्या लेकांना सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन या. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळी उभा आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहूमाकू घातलं. पितांबर नेसावयास दिला. जेवू खाऊ घातलं. कोहळा पुकारला. होना मोहरांनी भरला. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलंय? दैव दिले, पण कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ग, पण सर्व नेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहूमाकू घातलं. पितांबर नेसावयास दिला. जेवू खाऊ घातलं. काठी पोकरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गोराखाच्या रूपाने आला. हातची काठी घेऊन गेला. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिले, पण सर्व कर्माने नेले. पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाहूमाकू घातलं. पितांबर नेसावेस दिला. जेवू खाऊ घातलं. नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत नारळ पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण पण
दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाकू घातलं. पितांबर नेसावेच दिला. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहूमाकू घातलं. पाट बसावयास पाठ दिला. प्रधानाची राणी आदित्यवाऱ्याची कहाणी करू लागली. काय बसावं करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय? याला बहिणीच्या घरी ती राहिली. श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आलं, चामर आली, पाईक आले, पखर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामरं कुठली, पाईक कुठली, परवर कुठली. बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावून आला. राजा आला तशी घरी जावयास निघाली. एकमेकींनी बहिणी बहिणींना आहेर केला. वाटेने जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार आहे? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणत तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावाने कहाणी सांगितली. चित्तभावाने त्याने ती ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झालं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? हा उच्चिल माच्चिल घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. दुसऱ्या मजलेच गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढवून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावाने सांगितली. चित्तभावनाने माळ्याने ऐकले. माळ्याचा माळा पिकू लागला, विहिरीला पाणी आला. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे 3ऱ्या मजलेच गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडला होता, एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. ती म्हणाली, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. त्यावेळेस तिचा एक मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडला होता, तो आला. एक सर्पाने खाल्ला होता, तोही जिवंत झाला. त्यामुळे ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीने तिला तो वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. कानाडोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते होते. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवले. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावाने कहाणी सांगितली. ती त्याने चित्तभावाने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीने त्याला तो वसा सांगितला. मग राणीनं 5व्या मुक्कामाला ती घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवले. षड्रस पक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ती म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले. काळं चवाळ डोईचं केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावर मेशी बाहेरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विकायला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला,
कानाडोळा मासाचा गोळा. इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.